जोरदार पाऊस आपल्याला 21, 22, 23 आणि 24 जुलै रोजी पुढील 3 ते 4 दिवस झालेला पाहायला मिळेल। आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, आज आहे 21 जुलै 2026 मंगळवार। आज देखील आपल्याला लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळेल। मित्रांनो, मागच्या 24 तासात महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। सध्या देखील वातावरण बदललेले आहे। 21, 22, 23 आणि 24 जुलै रोजी म्हणजेच आजपासून पुढील 4 दिवस राज्यात मोठ्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। जाणून घेऊया संपूर्ण भागांची माहिती। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, पूर्ण बघा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री संपूर्ण विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये आपल्याला पुढील काही तासांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या परिसरामध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहील। मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। कोकण पट्ट्यात मात्र आज आणि उद्या मोठा जोरदार पाऊस होईल। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांना मोठ्या अतिवृष्टीचा इशारा 2 दिवस देण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस आपल्याला 21, 22, 23 आणि 24 जुलै रोजी पुढील 3 ते 4 दिवस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, हा होता आज संपूर्ण दिवसभराचा अंदाज। आपण या ठिकाणी बघू शकता, उद्या आहे 22 जुलै। 22 तारखेला देखील आपल्याला संपूर्ण कोकणपट्टा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्र सर्वत्र पाऊस पाहायला मिळेल। 23 तारखेचा अंदाज पाहिला असता मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर काहीसा कमी झालेला बघायला मिळत आहे। मात्र तरी देखील कोकणपट्टा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात 23 तारखेला देखील पाऊस असेल। 24 आणि 25 पासून मात्र राज्यातील पावसाचा जोर थोडासा ओसरलेला पाहायला मिळेल। बहुतांश भागांमध्ये आपल्याला सूर्यदर्शन देखील झालेले बघायला मिळू शकते। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण अंदाज बघायचा झाला तर हा जो पणजी, रत्नागिरी, चिपळूण, सातारा, बारामती, बार्शी त्यासोबतच इकडे सोलापूरचा बहुतांश भाग, अकोले, बोईसर, वापी, मालेगाव त्यासोबतच नंदुरबार या भागात देखील वडोदरा, गोध्रा या परिसरात देखील मोठा पाऊस आपल्याला आज आणि उद्या झालेला पाहायला मिळेल। इकडे बघितले असता खामगाव, बोदवड, चिखली, भोकरदन, मेहकर त्यासोबतच जिंतूर, परतूर, अंबड, पैठण, माजलगाव, पाथर्डी तसेच इकडे परळी, अहमदपूर, केज, जामखेड, बार्शी, इंदापूर, कर्जत, दौंड, बारामती, अकलूज, पंढरपूर, नळदुर्ग, अक्कलकोट, सांगोले या परिसरांना आणि इंदापूर, सिंदगीच्या भागाला देखील आज मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।